मावशी नमस्कार. नमस्कार. मावशी आपलं नाव? छाया शिंदे. मावशी, जी काही महाराष्ट्रात आता लाडकी बहीण योजना सुरू आहे किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, या संदर्भात तुमचं मत काय बरं? या संदर्भात माझं मत आहे की त्यांनी खूप चांगली योजना आणली ही. त्या योजनेसाठी महिलांसाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांना खूप मदत झाली त्याची. बरोबर बरोबर. आणि ज्यांच्याजवळ कधी एक रुपयाही शिल्लक नसतो त्यांच्यासाठी पण त्यांची जमापुंजी काहीतरी थोडीफार बरोबर. शिल्लक. मावशी, बऱ्याच ठिकाणी मी मुलाखती घेताना असं निदर्शनास आलं की आपल्या हडपसरमधील जे आमदार आहेत चेतन तुपे साहेब, ते बऱ्याच महिलांना मदत करताना दिसत होते. म्हणजे त्यांचे कार्यकर्ता महिलांना म्हणजे घरोघरी जाऊन जागृत करत होते, फॉर्म भरत होते. तर तसा तुमचा काही वैयक्तिक अनुभव आला का? माझा अनुभव म्हणजे त्यांनी स्वतः फॉर्म भरून दिले. अच्छा. हां हां. पुन्हा काही महिलांना जाण्या येण्याची व्यवस्था नव्हती, ती व्यवस्था करून दिली. पुन्हा समजा काही नाश्ता पाणी त्यांना करून दिला. बरोबर. त्यांच्या कार्यालयावर बरीच महिलांची गर्दी होत होती आणि बऱ्याच महिलांना त्यांनी मदत सुद्धा दिली. आणि तुमच्या अजून अपेक्षा काय आहेत बरं, एक महिला म्हणून किंवा एक गृहिणी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझी महिला म्हणून माझ्याकडून त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी महिलांसाठी हेल्थ केअर म्हणजे त्यांची हेल्थसाठी समजा कुठं जिम सारखे ओपन जिम हे असं चालू करावं. पुन्हा महिलांची सुरक्षेसाठी त्यांनी काहीतरी करावं. बरोबर. मावशी, आजकालचा जो काही तरुण वर्ग आहे किंवा गृहिणी वर्ग किंवा जे काही लोक असतील ते मतदानाकडे पाठ फिरवताना दिसतात. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल आणि तुम्ही स्वतः मतदानाबद्दल म्हणजे किती जागृत आहात, कधी म्हणजे किती वेळेस तुम्ही मतदान केलं किंवा कसं सांगता येईल? मी तर प्रत्येक वेळेस मतदान करते. वा. माझं एकदाही मतदान चुकलेलं नाही आज. आणि मी महिलांना सर्वांना हेच सांगेन की आपला हक्क, स्वतःचा हक्क कधीच सोडू नये. बरोबर. स्वतःचा हक्क मतदान करून बजवावा. बरोबर. थँक्यू सो मच मावशी.